हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाचे आता जाण्याचे दिवस पण आले जवळ, तर मग आता गणपती बाप्पाला लाडक्या आपल्या जे काही आवडतात ते म्हणजे की चॉकलेटचे मोदक आणि आपल्या छोट्या-छोट्या जे काही आपले छोटे-छोटे जे घरातले गणपती आहेत त्यांनासुद्धा चॉकलेट आवडतं. तर त्यांच्या सगळ्यांसाठी आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून आपण चॉकलेटचे मोदक बनवूयात. तर त्यासाठी मी इथे 1 कप डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे. तर जे की मी 1 कप एवढं घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे कमी जास्त करू शकता. तर याच्यामध्ये जवळपास 20 एवढे मोदक नक्कीच होतात. जे की मी आपलं जे काही साचा आहे तो रेडीमेड साचा आपल्या बेकरी जिथे कुठे असेल किंवा जिथे कुठे तुम्हाला केक मटेरियल मिळतं तिथे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातो. तर तो इथे यूज करायचा आहे. त्याचबरोबर जर का तुम्हाला चॉकलेट जर कडवट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इथे दूध वापरू शकता, जे की 2 ते 3 चमचे म्हणजे की छोटे जे पोहे खाण्याचे चमचे असतात, माझ्या हातामध्ये जो चमचा दिसतोय आत्ता सध्या तुम्हाला, त्याच्यानुसार तुम्ही 2 ते 3 चमचे किंवा मग जर तुमच्याकडे दूध अवेलेबल नसेल, मिल्क पावडर जर अवेलेबल असेल तर 1 ते 1.5 चमचे एवढं मिल्क पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, जेणेकरून त्याचं टेस्ट जे आहे ते बिटर कमी होईल आणि त्याची टेस्ट गोडसर अशी लागेल. कारण मुलांना काही मुलांना डार्क चॉकलेट आवडत नाही, तर त्यामुळे तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर आता आपण इथे अर्धे आपले जे काही मोल्ड आहेत तर ते अर्धे फिल करून घेणार आहे, जेणेकरून काय होईल की आपला जो काही आपल्याला मध्ये काही फिलिंग जर करायचं असेल किंवा तुम्हाला जर का डायरेक्ट फक्त चॉकलेटचेच बनवायचे असेल तर तुम्ही पूर्ण फिल करू शकता. पण इथे मी व्यवस्थित असे अर्धे फिल करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जे काही आवडीचे ड्रायफ्रुट्स आहेत, मी इथे काजू आणि किशमिश वापरलेली आहे. तुम्हाला जे काही आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा ते फिल करून घेणार आहेत. तर मग फूडीज, जर का चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, ज्याच्यावरती आता सध्या आपल्याला आरी वर्क दाखवलं जातं आहे. जर का आपल्याला आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल तर नक्कीच फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर त्या चॅनलला आपल्या व्हिजिट करायला विसरू नका. तर आता आपण इथे सगळ्या जे काही 15 आपले साचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं काही टाकून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला जे काही चॉकलेट आहे ते इथे जर का तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर खरंच खूप भारी काम होईल. माझ्याकडे पायपिंग बॅग अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने टाकलेले. जर पायपिंग बॅग असेल तर काम खूप इझी होतं. तर इथे तुम्ही पायपिंग बॅगच्या सहाय्याने सुद्धा व्यवस्थित फिल करून घेऊ शकता. त्यानंतर हे फिल झाल्यानंतर आपल्याला टॅप करायचं आहे, जेणेकरून काय होईल की मधला जो काही एअर आहे तर तो एअर निघून जाईल आणि आपले जे काही मोदक आहेत ते इक्वल साईजमध्ये येतील यासाठी. तर आता हे व्यवस्थित आपण सगळं काही करून घेणार आहे. त्यानंतर 10 मिनटं एवढ्या टायमिंगसाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून काय होईल की ह्याचं जे काही टेम्परेचर आहे ते व्यवस्थित सेट होईल आणि त्यानंतर आपले जे काही मोदक आहेत ते इझिली मोल्डमधून बाहेर येतात. तर अशा पद्धतीने आपण टॅप करून आपले मोदक बाहेर घेणार आहोत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत.